शपथविधी कधी होईल, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत. कारण अगदी काही क्षणामध्ये महाराष्ट्रासाठी नवी दिल्लीमध्ये महाबैठक सुरू होतीये. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद आता भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे. पण मुख्यमंत्री पदाचा तो चेहरा नेमका कोण असेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि याचं उत्तर अगदी काही क्षणामध्ये मिळेल, काही तासांमध्ये मिळेल. आजच्या रात्रीमध्येच याचं उत्तर मिळू शकेल. तर या महाबैठकीचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. मात्र ही बैठक सुरू होण्याच्या आधी दिल्लीमध्ये आणखी एक बैठक पार पडते आहे. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि एबीपी माझावरती या बैठकीची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्या हाती लागलेली आहेत. काही वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचल्याचं कळतंय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. महाबैठक सुरू होण्याच्या आधी नेत्यांची ही बैठक पार पडते आहे. देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुनील तटकरे यांच्या या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचले आहेत. निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. निलेश, खरं तर काय नेमकं चाललंय? महाबैठकीच्या आधी राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांच्यासोबत स्वतः देवेंद्र फडणवीस हे चर्चा करण्यासाठी पोहोचल्याचं कळतंय. काय नेमकं सुरू आहे त्यांच्यामध्ये? यामिनी, महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण याची ही माहिती अगदी काही वेळामध्ये समोर येताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी अजूनही भेटीगाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दिल्ली स्थित जीआरजी रोड निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मागच्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, याच्यामध्ये अजित पवार यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस येऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात